नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण इथे कोबी चना डाळ अशी भाजी आपण करणार आहोत. अतिशय पारंपरिक पद्धतीची ही भाजी आहे आणि चवीला तर खूप छान लागते. तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग कृतीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला लागणार आहे कोबी. तर इथे 300 ग्राम मी कोबी घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मी इथे चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे 3-4 तास. त्यातलं आता पाणी मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण बघूया इथे फोडणीला लागणारं साहित्य. तर हळद, मोहरी, जिरं आणि हिंग, ओला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता. तर सर्वप्रथम मी इथे आधी कोबी चिरून घेत आहे. तर कोबी चिरून घेण्याआधी त्याला छान धुवून घ्यायचं आणि वरची जी पानं असतात ना ती काढून टाकायची, ती आपण यात वापरायची नाही. तर इथे कोबी कसा चिरायचा, काही लोकांना ना जमत नाही असा छान बारीक चिरायला, त्यासाठी मी इथे दाखवत आहे. तर इथे या पद्धतीने असा उभा धरून त्याला असं चिरायचं पातळ पातळ, म्हणजे कोबी आपला छान लांबट लांबट असा छान पातळ चिरला जातो. तर इथे माझा कोबी छान चिरून झालेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर इथे कढई घेतलेली आहे मी. कढई छान तापली की आपण यात घालायचं आहे 1 चमचा तेल. या भाजीसाठी तेल सुद्धा जास्त लागत नाही, 1 मोठा चमचा पुरेसा असतो. आणि या पद्धतीने आपण हे तेल असं पसरवून घ्यायचं, म्हणजे भाजी ना आपली लागत नाही भांड्यांना. आता इथे 1 छोटा चमचा मोहरी घातलेली आहे. ती तडतडली की 1 छोटा चमचा आपण जिरं घालणार आहोत. जिरं सुद्धा छान तडतडलं की आपण यात 1 पाव चमचा हिंग घालणार आहोत. कढीपत्त्याची पानं. गॅस इथे स्लो ठेवायचा आहे, कारण आपण हिरवी मिरची पण घालणार आहोत ना, म्हणून. हिरवी मिरची घातल्यानंतर तेल जरा उडतं अंगावर, म्हणून इथे गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर. आता यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे, छोटा अर्धा चमचा. ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया. आणि इथे भिजवलेली चण्याची डाळ आपण घालूया आधी. तिला 1-2 मिनिटं आपण अशी परतून घेऊया. आता आपण कोबी घालून घेऊया. तर पूर्वी ही भाजी खूप प्रत्येक सणाला आपल्या घरात व्हायची, पण आता या भाजीचा सगळ्यांना विसर पडलेला आहे. त्यासाठी मी म्हटलं चला आपण या भाजीची रेसिपी दाखवूया, जेणेकरून सगळ्यांच्या लक्षात तरी येईल आणि जरा लोक करून खातील तरी. तर आता आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊया. आता यात आपण चण्याची डाळ घातली असल्यामुळे ती छान शिजायला लागेल. तर आपण इथे काय करूया, थोडं थोडं पाणी असं शिंपडून घेऊया. फार जास्त पाणी इथे घालायचं नाही, नाहीतर भाजीची चव आहे ना ती बिघडते. तर असं छान शिंपडून घ्यायचं पाणी थोडं थोडं आणि याला झाकण मारून 5 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आपण. मध्ये मध्ये आपण चेक करायचं, नाहीतर भाजी आपली खाली लागू शकते, त्यासाठी. तर इथे अजून थोडं मला शिजवावं लागेल भाजीला. चण्याची डाळ अजून सुद्धा शिजलेली नाही. तर इथे आता भाजीतलं पाणी सगळं संपलेलं आहे. तर मी इथे आणखीन थोडंसं पाणीचा हापका मारून त्याला अजून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. आता ही चण्याची डाळ खूप छान शिजलेली आहे.
आता चवीप्रमाणे आपण घालूया मीठ. मीठ आपल्याला नेहमी भाजी शिजल्यावरच घालायचं आहे. अगोदर घातलं की मिठाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त होऊ शकतं, त्यासाठी. पाव चमचा इथे मी साखर पण घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. आता घालायचं आहे ओला नारळ आणि कोथिंबीर. ओला नारळ आणि कोथिंबीरीने खूप छान फ्लेवर येतो ह्या भाजीला. असेल तर नक्की घाला तुम्ही, भाजी खूप छान लागेल. आता 1-2 मिनिटं आपण याला परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर 2 मिनिटानंतर आपली भाजी छान शिजून झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे. तर ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.